आक्रोश यात्रा मुंबईला जाऊन धडकल्याशिवाय थांबणार नाहीये, आम्ही थांबणार नाहीये। बेरोजगार युवकांसाठी रस्त्यावर आलेलो आहे आणि अजिबात हल्ला बोले हा आमचा या सरकारला जागा करण्यासाठी। काँग्रेस पोलिसांकडून आवाज दाबला, हा लोकशाही घोटण्याचं काम सरकार करतंय। लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार सुद्धा आहे। पोलीस ताब्यात घेण्याची शक्यता, गुन्हे दाखल होतील तरी चालतील, आम्हाला आमचा मुद्दा एकच आहे, युवकांचा आवाज, विद्यार्थ्यांचा आवाज हा विधानसभेमध्ये पोहोचला पाहिजे। बघूया ना कसं काय आहे आता। तुम्ही आता इथं ठिया मांडलाय, पोलिसांनी पुढे हा सगळं अडवलेलं आहे, आपण पाहतोय की बॅरिकेडिंग वरती कार्यकर्ते चढण्याचा प्रयत्न करतात, का अडवलं जातंय? हा बॅरिकेडिंग वरती चढणारा कार्यकर्ता हा महाराष्ट्रातला बेरोजगार युवक आहे। हा जो एखाद्या कुठल्या कास्तकाराचा पोरगा आहे, एक पिढी जी आमची महिला ताई आहे, महिला ताईंचा मुलगा आहे, हा स्वतःच्या नाहककरता जे आहे ज्या पद्धतीने विधानभवन घेराव करण्याकरता तिथे मुंबईकर आमची जी कूच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणालजी राऊत यांच्या नेतृत्वामध्ये निघालेला हा जो मोर्चा आहे, हा मोर्चा युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मोर्चा नाही, हा महाराष्ट्रातल्या बेरोजगार युवकांचा, पीडित महिलांचा मोर्चा आहे। आणि ही जी लढाई आहे या लढाईचे या प्रश्नांचे उत्तर जे आहे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री कार्यकर्ते सुद्धा आहेत, या ठिकाणी अडवण्यात आलेला आहे। तुम्हाला काय मागणी? महाराष्ट्राची आजची तरा नाही, आपण बघतोय अखंड महाराष्ट्रभरात महिलांच्या सिक्युरिटीचं काही नेम नाही या सरकारचं, तर आमचा एवढाही अधिकार नाही की आम्ही शांततेपणे एक पदयात्रा काढू शकतोय। ही अवस्था केली आहे या सरकारने आपल्या महिलांची आज। कुणाल दादा, तुम्ही या ठिकाणी हलणार आहेत का नाही? बघूया ना आता पोलीसवाले काय करतात काय नाही। आमचे लोक गेले आहेत तिथे बोलायसाठी, त्यांचं बोलण्याच्या नंतर कोण आहे तिथे चीफ। दुसऱ्या बाजूला या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत ते बॅरिकेडिंग वरती या ठिकाणी चढण्याचा प्रयत्न करतायत। दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की पोलिसांनी हा रस्ता जो आहे त्या ठिकाणी अडवलेला आहे। आपण पाहतो की जाण्यास आम्ही कमी पडणार नाही आणि विद्यार्थ्यांचा आवाज सरकार दाबण्याचा का प्रयत्न करते? आम्ही शांततेच्या मार्गाने, काँग्रेस पक्षाचे शांततेच्या मार्गाने आम्ही चाललोय, परंतु मुंबईला धडक मोर्चा करत आहोत, तो युवकांच्या मागण्या मागण्यासाठी मुंबईला जात आहोत। तुम्ही आम्हाला इथं अडवताय, आम्हाला तुम्ही बेड्या घालण्याचा प्रयत्न करताय, याचा आम्ही निषेध करतो। काँग्रेस जिंदाबाद, युवक काँग्रेस। सरकार आहे देशापासून राज्यापर्यंत आणि शहरापर्यंत। मला आपल्याला सांगायचं एवढंच की आम्ही या आंदोलनाची परवानगी घेतली होती, अचानक आम्हाला या आंदोलनाची परवानगी नाकारण्यात आली आणि आम्ही इथं कुठल्या दुसऱ्या मागण्या नाही, आम्ही शांततेच्या पद्धतीनं पायी मार्गी मुंबईला चाललो होतो, फक्त आणि फक्त या राज्यातील युवकांना नोकऱ्या मिळण्यासाठी। राज्यामध्ये गुन्हेगारी वाढलेली, कार्यकर्त्यांना पाठीमागे तुमच्या ताब्यात गुन्हेगारी करण्यासाठी त्यासाठी आम्हाला या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की हे आंदोलन जरी रोखण्याचा प्रयत्न केला तर आम्ही थांबणार नाही, मुंबईपर्यंत जाऊन आम्ही धडकणार, मुंबईपर्यंत जाऊन धडकणार आणि युवकांच्या मागण्या ठेवणार नाही। मला एकच विचारायचं आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना की तुम्हाला एवढी काय भीती वाटते की तुम्ही आम्हाला साधं 2 किलोमीटर पण चालून देत नाहीये? आज आम्ही मुंबईला कुठल्या मागण्या मागायला चाललोय? या महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी वाढते। गृहमंत्र्यांचा आहे, गृहमंत्र्यांचा दबाव आहे। हा गृहमंत्र्याचा दबाव आहे आणि मुख्यमंत्रीचा दबाव आहे, अजून कोणाचा असणार दबाव? काय सांगणार? आता बघा, आम्ही तर शांतते रूपनी चाललो, काही प्रॉब्लेम नाहीये, आमचा काही नाही आहे, युवकांचा हक्क आहे, रोजगार आम्ही मागू नाही शकत काय? आज तुम्ही हातामध्ये जे बेड्या घातलेल्या आहेत ते आता काय मुख्यमंत्र्यांना मग पुढे जाऊन मुंबईमध्ये बेडी देणार? मला एकच गोष्ट बोलायचं आहे, आम्ही शांती रूपनी चालत होतो, आम्ही गांधीगिरीने चालत होतो। आज ज्या प्रकारने महाराष्ट्राच्या युवकांना रोजगार नाही भेटत आहे, त्याच न्यायासाठी आम्ही चालत आहोत। अगर मुख्यमंत्रीला आमच्या युवकांचा न्याय नाही द्यायचा आहे, त्यांना आम्हाला बेरोजगारच ठेवायचं आहे, म्हणूनच ते आम्ही इथे थांबत आहे ना, नाहीतर आमचं डेप्युटेशन ते ऐकासाठी आम्हाला बोलायला असतं, लेकिन त्यांनी आताच आम्हाला ते आळा करून ठेवलाय। अरे यार, सगळे पुण्यातील लाल महाल ते मुंबई विधान भवन या भागात पदयात्रा काँग्रेसची जाणार होती, ती आता पोलिसांनी रोखलेली आहे आणि पोलिसांकडून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जात आहे। काँग्रेस जिंदाबाद, बेरोजगारांच्या हक्कासाठी युवक काँग्रेसचा हा लढा शेवटपर्यंत थांबणार नाहीये, आम्ही मुंबईपर्यंत। पोलिसांकडून तुम्हाला थांबवलं जातं। युथ काँग्रेस जिंदाबाद, युथ काँग्रेस जिंदाबाद। आम्हाला नोकरी नाही, नशा देत आहे सरकार। हे युवकांचे आम्हाला रोजगार देणार नाही, त्याच्यामुळे ते घाबरत आहे। आम्ही कशासाठी चाललो?
काही होता का, काही ते इलेक्शन आहे का, काय आहे का. आम्ही बेसिकली हेच सांगण्यासाठी चालतो की आमचा भविष्य काय, युवकांचं भविष्य काय. आज इथे नवीन रोजगार आहे ना. फडणवीस दावोसला गेले होते, ते असं म्हणतात की रोजगार निर्मिती होते, 1,00,000 कोटी गुंतवणूक जी आहे ती महाराष्ट्रात येते. काय जाऊन आले, रोजगार घेऊन आले, पण नवीन कंपन्या येतात. कुठे आहे कंपनी दाखवा ना. मी नागपुरातून राहतो, त्यांच्याच गावातून मी राहतो. मला एक गोष्ट सांगा, ज्या